ठाकरेंच्या भावनिक प्रचाराला विकास कामातून उत्तर देण्याची भाजपनं रणनीती आखली आहे। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आज भाजपकडून विकास कामांचा धडाका लावला जातोय। राहुल नार्वेकर एकाच वेळी 21 कामांचं भूमिपूजन करणार आहेत। वरळी आणि शिवडीमध्ये राहुल नार्वेकरांकडून भूमिपूजनाचा सपाटा लावला जातोय। वरळीमध्ये नार्वेकरांच्या हस्ते भाजपच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। त्यामुळे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे सुद्धा नार्वेकरांसोबत मैदानात दिसतील। भूमिपूजनात वरळीसह जिजामाता नगर, अभ्युदय नगर, काळा चौकी, परळ इथल्या विकास कामांचा समावेश असेल। तर ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबईमध्ये भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उमेदवार म्हणून उतरवण्याची तयारी सुरू आहे आणि यावरून चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे। ज्या विधानसभा अध्यक्षांनी उलट निर्णय दिला त्यांच्या बाबतीत लोकांचं मत खराब झालंय, तर दुसरीकडे अरविंद सावंत चांगलं काम करतात, त्यांची जबरदस्त तयारी त्या भागामध्ये आहे आणि तेच निवडून येतील असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं। दक्षिण मुंबईचा हा गड शिवसेनेचा आहे आणि अनेक वर्षापासून ती जागा अनेक वर्ष त्या ठिकाणी शिवसेने ताब्यात ही जागा दक्षिण मुंबई। ज्या स्पीकरनी उलटा निर्णय दिला त्याच्या बाबतीत लोकांचं मत किती खराब झालेलं आहे। त्याचे पुतळे जाळले, त्यानं चपलाने मारलं त्याच्यात त्या फोटोवर। मग इतकं केल्यानंतर कोण त्याला निवडून देणार? आज आमचे अरविंद सावंत हे जबरदस्तपणे काम करणारा हाडाचा कार्यकर्ता आहे आणि एकनिष्ठ आहे। त्या भागातली तयारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते निवडून येतील आणि हा राहुल नार्वेकर पडून गेले। त्या निर्णयामुळे त्याच्या स्वतःचे मत डाऊन झाले। लोक त्याला आता जास्त किंमत पण देत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।